आराध्य दैवत शिवछत्रपती मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज पिंपळगाव जोगा या ठिकाणी खऱ्या अर्थाने श्री गणेश व श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आपण सर्वजण सालाबादप्रमाणे या ठिकाणी करत असतात। आणि खरोखरच आज सुरुवात करत असताना मी पहिलं सीमाचं नाव घेईल, कारण सीमा काल वाढदिवसाला आली आणि पहिल्यांदाच ती माईक हातात घेतला। आमचा शोध चालू असतो पण हिराचा शोध जो आहे जोडी करत असतो आणि आमच्या वाणी साहेबांनी तुझा शोध घेतला की ती महिला कोण होती ती शोधायची आहे आणि नेमकं आज या ठिकाणी तू इथली आहे हे आमच्या लक्षात आलं म्हणून तुला बोलवून घेतलं, म्हणून तुझं नाव सगळ्यात प्रथम घेतो। दुसरा उल्लेख आमच्या सोनलचा करतो, कारण माझी सरपंचांच्या सुनबाई आहात आपण छोट्या, पण अंगणवाडीत काम करता म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे। या ठिकाणी महिलांचा उल्लेख लवकर होत नाही, कारण खरोखरच किती महिला 51% झाल्या तरी पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे असल्यामुळे पुरुषाचं कर्तृत्व दिसतं, महिलेचं कर्तृत्व दिसत नाही। परंतु आम्ही आवर्जून प्रत्येक वेळी महिलांना कसं पुढे आणता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आहे, हा आम्ही करत नाही तर सुरुवात याची बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे। कारण मुंबईसारख्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सरकारी आरक्षण आता आलं, परंतु 25 वर्षापूर्वी साहेबांनीच ही सुरुवात केलेली आणि म्हणून नगरसेविकांची संख्या मुंबई महानगरपालिका असो कुठल्याही मग ठाणा महानगरपालिका असो या ठिकाणी मोठी आहे। हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं, का तर तुमच्यातली ऊर्जा तुमच्यातली शक्ती स्त्री शक्ती बाहेर यावी आणि तुमच्यासारख्या महिला जर कार्यकर्त्या असतील तर त्या गावाचा विकास झपाट्याने होत असतो। आज तुम्ही मुलांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी बोललात, मला खूप भावलं। जो तुम्ही सालाबाद प्रमाणे कार्यक्रम घेता की उद्याची पिढी घडली पाहिजे, भारत महान कधी होईल ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या मुलांसोबत मुलींचा देखील प्रगतीची दिशा घेऊ आणि त्यांना भरारी मारण्यासाठी पंखाचे बळ बळकट करू। त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपण आपल्या गावापासून सुरुवात केली पाहिजे आणि तुमच्यासारखी लोक एवढी काळजी घेतात आणि मुलांचा सत्कार सन्मान या ठिकाणी केला जातो। त्याचबरोबर भाऊने सांगितलं आधीच की गणेशाची स्थापना कशी सुरुवात झाली, कसं त्यांनी दिवस काढले, कशा या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आजपर्यंतची वाटचाल त्यांनी या ठिकाणी सांगितली। मी त्याच्यात जादा न जाता मी मुलांकडे पुन्हा वळते आहे, ते ह्याच्यासाठी कारण चमत्कार झाला की नमस्कार होत असतो। चमत्कार केल्यानंतर कोणी नमस्कार करायला येत नाही, ही आपल्या देशातलीच परंपरा आहे। नाहीतर दुसऱ्या देशांमध्ये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतो फक्त आपण, परंतु परदेशामध्ये मुलं ज्या वेळेला सुरुवात करतात जन्माला येतात आणि त्यांच्या कलागुणांना पाहून निश्चितपणाने तिथल्या राज्य सरकार तिथलं सरकार जे आहे ते त्या मुलाचं संगोपन त्याच्या असणाऱ्या गुणांचं खऱ्या अर्थाने कौतुक आणि पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा स्वीकारतं। आपल्याकडे तसं घडत नाही। आपल्याकडे एखादा मुलगा खूप हुशार आहे, तो पहिला आला, मग तो खेळाडू असो, तो गायक असो किंवा शाळेत हुशार असो, मग सगळा मीडिया तिकडे धावत असतो। वाणी साहेब त्यातले नाहीये, कारण वाणी साहेब वाड्या वस्त्यांवर फिरतात, शाळांची खरी अवस्था काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवायचं काम देखील करतात। त्यामुळे निश्चितपणाने मला असं वाटतं की जर शिक्षकाने आपण जर गुरु सारखं राहिलं आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे कलागुण ओळखून पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर कदाचित माता पित्यांना ते शक्य होत नाही। किमान पालक सभांना माझ्या गावात तरी पद्धत आहे की पालक सभांचे आम्ही अजेंडे काढतो आणि अजेंडे काढून प्रत्येक घरातला मग आई भाऊ कोणी असेल काका कोणी असेल कोणी ना कोणीतरी आलंच पाहिजे, हा आमचा अट्टास असतो। कारण आपला मुलगा नेमका कशात हुशार आहे किंवा कशात कमी आहे, कुठल्या विषयात कमी आहे। मुंबईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात पण ग्रामीण भागात सुद्धा घडाव्या म्हणून सुरुवात आपल्या घरापासून असावी, ती पद्धत आम्ही बुचकेवाडीमध्ये करतो। आणि मला वाटतं शिक्षक वर्गांना चांगलं माहिती आहे
भाऊ तू भोसीसारख्या ठिकाणी असून तुझं गावाकडे इतकं लक्ष असतं, तुम्ही जर मुंबईकरांनी साथ दिली नाही तर माझ्या गावात सुद्धा मी नेहमी सांगत असते, कोणतंही गाव मोठं होत असताना तिथला भूमिपुत्र कुठेही गेला तो तिथे जाऊन त्याचं लक्ष असतं की इथे ज्या सुविधा आहेत त्या माझ्या गावातल्या मुलांना का मिळू नये, माझ्या गावाला का मिळू नये, आणि त्यांची तळमळ कायम आपल्या गावाकडे असते, आपल्या जन्मभूमीकडे असते. आणि म्हणून त्यांचं सहकार्य लाभलं तर निश्चितपणाने ताई तू सांगितलं तशा पद्धतीने ह्या मुलांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही आमंत्रित जसं आमच्यासाठी अट्टहास केला आणि सगळ्यांनी आम्हाला इथे यावं आणि यायला भाग पाडलं. थंडी विंडी काही नाही, थंडी धरली तर असते, सोडली तर पळून जाते. त्याच्याच पद्धतीने तुम्ही जर ठरवलं तर हा कार्यक्रम पुढच्या वर्षी आपण इतकं सुंदर करूया की या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी टाका. त्यावेळी निश्चितपणाने तुमच्या मुंबईत असणारा, पुण्यात असणारा, कुठेही असलेला भाऊ त्याला इथपर्यंत आणण्याची जबाबदारी मी स्वतः फोन करेन. आणि तुम्ही हा उपक्रम इतका सुंदर घेताय की उद्याची घडणारी पिढी हिला चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी आपण त्यांचं देखील योगदान देऊ. जिल्हा परिषदेमध्ये क्रीडा स्पर्धांना सुरुवातीच्या काळात 2002 ला ज्यावेळी मी पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेला क्रीडा स्पर्धांना पैसे मिळत नव्हते. ते पैसे कमी होते, 25,000पासून सुरुवात झाली. आज ती आम्ही संख्या 3 लाखापर्यंत नेली. याचं कारण असं आहे की आपण मुलं शिकली पाहिजे, मुलांचा शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतोय. पट कमी झाला नाही पाहिजे, आपण ई लर्निंग आणलं, प्रत्येक गोष्ट आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आता आम्ही एक नवीन प्रयोग करतोय की समजा इथे 4 मुलं, 2 मुलं, 5 8 मुलं आहेत तर त्या 4-5 आपल्या तालुक्यात अजून त्याचे आपण करू शकलो नाही. पण आंबेगाव मध्ये काही एक ठिकाणी प्रोजेक्ट तत्वावर प्रत्येक तालुक्याने एक ठिकाण करून बघायचंय की जिथे कमी मुलं असतील ती कमी मुलं एकत्रित वाहन ठेवणार आणि एका जागी आणून 50-50 मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळावं अशी आमची संकल्पना जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे. त्याला लवकर यश प्राप्त झालं तर निश्चितपणाने आपल्याला त्या मुलांचा पट कमी झाल्याने निश्चितपणाने शिक्षक म्हणतील यांचा प्रयोग आणि आमचे हाल होतील. परंतु तुम्हाला जबाबदारी आहे की आपल्या शिक्षणाचा दर्जा असा असला पाहिजे की आमच्या गावामध्ये आम्ही सुरुवात केली 5 इंग्लिश मीडियमला जाणारे बाहेर जाणारे विद्यार्थी आम्ही रोखले. आम्ही आमच्या शाळेत दर्जा चांगला का मागतोय का जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जर चांगलं शिकवलं ते शिकवतात पण पालकांनी पण तितकं मनावर घेतलं पाहिजे. पालक सभेला तुम्ही हजेरी लावली पाहिजे. आणि जसं तुम्ही बघा गॅदरिंग असतं कसे सगळे गोदड्या वगैरे घेऊन तयारीत असतात मुलाचं कौतुक बघायला, तसंच तुम्ही शिक्षणामध्ये देखील त्यांच्या गुणांमध्ये कशी वाढ होईल, कुठल्या विषयात आपला मुलगा कमी आहे हे शिक्षकांनी सांगावं आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष घरातल्या शिकलेल्या व्यक्तींनी द्यावं. मोठा भाऊ असेल, बहीण असेल यांनी ते करावं. म्हणजे निश्चितपणाने दरवर्षी हा कार्यक्रम मोठा होईल आणि आपली मुलं चांगल्या पद्धतीने, कारण या भूमीतले कितीतरी आता भाऊ सारखा माणूस एवढा श्रीमंत आहे, एवढा चांगला उद्योजक झाला, असे उद्योजक होतील. कारण नोकऱ्या काय आता राहिल्या नाही शिकून सुद्धा. त्यामुळे आपला कल ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड असेल तिकडे जाण्यासाठी तुम्ही सुचवायचंय आणि जिथे ते आपली लोक आहेत ते देखील मदत करतील. आम्ही सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रयोग नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या ठिकाणी आज आपण आम्हाला बोलवलं पण आमचं अर्ध लक्ष अडकण्यास तुम्ही मला 7:30चा टायमिंग दिला होता. मी बरोबर 7:45 तुमच्या इथे हजर झाली. परंतु शरदांना आपले उपजिल्हा प्रमुख आहे त्यांचा वाढदिवस आहे, वाळूवाडीला वाळू यांचा वाढदिवस आहे, अजून एक मध्ये वाढदिवस आहे, मी फोन घेत नाहीये. त्यामुळे जादा न बोलता या ठिकाणी ज्यांना आता बक्षिसं मिळत आहेत मग ती तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील, ही बक्षिसं मिळवत असताना निश्चितपणाने मुलांनो तुम्ही शिकला तर घडणार आहात. कोणीतरी मोठं व्हायचं स्वप्न आतापासून पहा. तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे की मला काय व्हावंसं वाटतंय. तर मला कोणी विचारलं तर मी म्हणे मला आमदार व्हावंसं वाटतंय, मला आमदार व्हायचंय. तसं तुम्ही पण सांगितलं पाहिजे की मला काय व्हावंसं वाटतंय, तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे की निश्चितपणाने होय मी शिक्षिका होणार आहे, मी डॉक्टर होणार आहे, मी वकील होणार आहे, मी
कोणी ना कोणी होणार आणि राजकीय नेता होणार असं तुमच्या देखील मनामध्ये भावना याव्या आणि त्या आतापासून असाव्या आणि घरच्यांनी त्याला पाठिंबा द्यावा. आमच्या सगळ्या नेत्यांनी येऊन नुसती भाषणं नाही जोडायची, तर तुम्हाला कसं सहकार्य करता येईल याच्यासाठी कटिबद्ध असावं. या ठिकाणी जे पैसे दादांनी तुमच्या एका खोलीसाठी दिले, परंतु तुम्ही म्हणालात की अद्यापपर्यंत यादीमध्ये फायनल झालं नाहीये. मी आताच दादांच्या पीएसशी बोलली, दादांचा फोन लागल्यानंतर दादांना पण सांगणार आहे मला एकदा विचारा उद्या परवा, आणि ते यादीत आल्यावर माझ्याशी बोलून मगच मी आता सांगितलं विषयाला की भाऊ विचार आणि मगच तुम्ही जिल्हा परिषदेकडे पुण्यापर्यंत जायचं आणि तिथे जाऊन तुम्हाला नाही ऐकल्यानंतर बरं वाटत नसेल, पण दादांनी शब्द दिलाय, दादांनी ठरवलंय, दादांचं सर्वाधिक लक्ष मुलांकडे शिक्षण क्षेत्राकडे असतं, त्यामुळे निश्चितपणाने ते कमी पडणार नाही. अशी अनेक कामं दादांच्या हातून घडत गेलेली आहे. आपल्याला लोकसभा देखील डोळ्यापुढे ठेवायची आहे, हे ध्यानात असू द्या. आणि सीमा आणि सोनल सारख्या कार्यकर्ते आम्हाला निश्चितपणाने लाभू देत आणि आजच्या सर्व बक्षीस विजेते जेवढे आहेत त्या सर्वांना मी पुढच्या भावी काळाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. कारण आज आपल्याला माहिती आहे की कालपासून आपण आता कुठे आहोत, 18 मधून 19 कडे वळतो आहोत. त्यामुळे येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जायो, आरोग्ययुक्त जावो असं माझ्या ज्येष्ठांना आणि महिलांना देखील शुभेच्छा देते आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.